पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती परिसरातील धक्कादायक प्रकार। सख्या आजोबानंच अत्याचाराचा प्रयत्न केला। पुणे पोलिसांची माहिती, आरोपीला बेड्या। पर्वती भागातील घटना लक्षात येताच मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर। आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची मागणी। सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी। नागरिकांना शांततेचं आवाहन। नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ग्रामस्थांची मागणी। स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन। नराधमांना आता पॅरोल नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद। महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस। दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंचा खासदार संजय दिना पाटलांना फोन। पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस। संजय दिना पाटलांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयात सध्या उपचार सुरू। आदित्य ठाकरेंकडूनही विचारपूस। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली। भाजपनं आम्हाला जबरदस्ती हरवलंय। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे आणि केजरीवालांसह इतर मित्रपक्षांचा फोन। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता पुढील काळात आणखीन भक्कम होईल, ममता बॅनर्जींचा निर्धार। अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री। पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड। 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत। त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डींकडून स्पष्ट। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार। फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू। भोंदू खरातनं कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली। ईडी चौकशीत प्रतिभा चाकणकरांचा अजब दावा। कामासाठी दिलेला आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप। भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा सुरू होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांची माहिती। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेला विकास कामासाठी मंदिर 3 महिने बंद होतं। एसआरपीएफ परीक्षेमध्ये खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे। प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर। चौकशी अहवाल येईपर्यंत एसआरपीएफ गट 5च्या भरतीला स्थगित। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी। नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। कापणीला आलेला धान पिकाचं नुकसान, शेतकरी चिंतेत। बनावट साबण आणि डिटर्जंट पावडरचा कारखाना उद्ध्वस्त। अमरावती शहर पोलिसांची मोठी कारवाई। नामांकित कंपन्यांच्या नावानं सुरू होता काळा बाजार। धाडीमध्ये 5 मशिनरींसह 4 आरोपी ताब्यात।